मंडळी, आज 8 जून आणि आज सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो आहे आणि ह्या नक्षत्राचं त्याचं वाहन आहे बेडूक. या वाहनावरती आपल्या पंचांगानुसार आपण पावसाची परिस्थिती कशी असणार आहे हे आपल्याला कळतं. बेडूक म्हणजे पाणी आवडणारा प्राणी, म्हणजे मृग नक्षत्रात पाऊस चांगला होईल असं आपलं पंचांग सांगतं. आता आज सकाळपासून थोडीशी वातावरणात बदल झाला आहे आणि सकाळपासून सावली, थोडे ढग आणि वारा छान सुटला आहे. त्यामुळे पावसाची अपेक्षा नक्कीच आहे. पण मागच्या वर्षी जसा 20 मे पासूनच पाऊस चालू झाला होता, तसं यावर्षी मात्र अजूनही शेतं पूर्ण कोरडी आहेत. अजून वळवाचे पाऊसही तेवढे झालेले नाही आहेत. पण त्यामुळे आपली शेतीची कामं थांबून आपल्याला चालणार नाही आहेत. दरवर्षीप्रमाणेच ह्यावर्षीसुद्धा आपण मृग नक्षत्रावर भाताची पेरणी करतो आहे आणि जेव्हा ही रोपं तयार होतील तेव्हा गाळ करून त्याची लागवड केली जाते. सो भाताचं बिया टाकायच्या म्हणजे भाताची पेरणी करायचं काम आपलं सुरू झालेलं आहे. तुम्ही जर बघाल तर ह्यावर्षी अल निनोमुळे पावसाचं प्रमाण कमी सांगितलं आहे आणि त्यामुळे आपण माझ्या आजूबाजूला जर तुम्ही नजर फिरवली तर मोठ्या मोठ्या शेतांचे असे आपण कट्टे टाकून भाग केलेले आहेत आणि लहान लहान भागामध्ये आपल्याला यावर्षी पावसाचं पाणी कमी असल्यामुळे जे आता ओढ्याचं विहिरीचं पाणी आपल्याला इथून वरतून द्यायचं आहे ते साठवण्याकरता आपण शेताचे लहान लहान तुकडे केलेत आणि ह्या हवामानानुसार निसर्गानुसार आपल्या भात पिकाची आपण इथे तयारी करतो आहे. माझ्या मागे बघाल तर ही जी आपण आता राग ही आता जिथे आपण भाताचं रोप टाकणार आहोत तिकडे पसरतोय. ही राख जी आहे ही राख आपली हुरडापार्टीच्या वेळी आपण शेणाच्या गोवऱ्यांमध्ये आपली कणसं भाजतो आणि त्यावेळी जी आपली राख जमावते ती आपण साठवून ठेवतो. त्याचबरोबर आपल्या वर्षभर चुलीवर जो स्वयंपाक होतो आनंदमाळ्यामध्ये त्याची राख आपण साठवून ठेवतो आणि ही राख आत्ता भाताचं रोप टाकायच्या आधी आपण ह्या शेतात टाकतो. त्यामुळे दोन फायदे होतात. एक तर ह्या राखेमुळे जमीन भुसभुशीत राहते आणि रोपांना वाढायला चांगला चान्स मिळतो किंवा मुळांना वाढायला चांगला बेस मिळतो आणि त्याचबरोबर या राखेतून रोपांना सुरुवातीच्या काळामध्ये सिलिकासुद्धा मिळतं.